नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचाच उद्या इंग्लिशचा पेपर आहे. तर त्यामुळे आज आपण बघणार आहोत एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, तो म्हणजे पर्सनल रिस्पॉन्स कसं लिहायचं आहे. आय नो की बऱ्याच जणांना ह्याच्यामध्ये खूप सारे डाउट्स असतात, की एकतर किती मोठं उत्तर लिहायचं आहे किंवा नक्की त्याच्यामध्ये काय-काय लिहायचं आहे किंवा कशा प्रकारचे प्रश्न एक्झामला येऊ शकतात. तर डोंट वरी. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बघणार आहोत. सो मी सुहानी अँड लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याकडे एक पीवायक्यू आहे. याच्यामध्ये ना तुम्हाला क्वेश्चन नंबर 2A1 आणि क्वेश्चन नंबर 2B हे जे आपले क्वेश्चन्स आहेत, याच्यामध्ये तुम्हाला टेक्स्चुअल पॅसेजेस वरती क्वेश्चन्स विचारले जातात. इथे बघा तुम्हाला पहिला क्वेश्चन काय बघायला मिळतोय. डू यू लाईक ऑनलाईन शॉपिंग अँड व्हाय? डोंट वरी, याचं उत्तर आपण बघणार आहोतच, जेणेकरून तुम्हाला एक फॉर्मॅट कळेल की उत्तर कसं लिहायचं असतं. तर सिमिलर क्वेश्चन तुम्हाला क्वेश्चन नंबर 1B मधील 5 मध्ये सुद्धा विचारला जातो आणि अगेन नॉन टेक्स्चुअल पॅसेज मध्ये पण तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स विचारला जातो. म्हणजे एकूण पर्सनल रिस्पॉन्सचे तुम्हाला 3 प्रश्न बघायला मिळतात. प्रत्येक क्वेश्चन 2 मार्काला असल्यामुळे 6 मार्कांचा पर्सनल रिस्पॉन्स ओव्हरऑल आपल्याला बघायला मिळतं. सो अतिशय हायली वेटेज असा हा प्रश्न आहे आणि त्यामुळे त्याची उत्तरं कशी लिहायची ते आज आपण बघणार आहोत. इथे ना माझ्याकडे काही सॅम्पल आन्सर्स आहेत, त्याच्या आधारे आपण याची उत्तरं कशी लिहायची ते बघणार आहोत. आय होप की तुम्हाला स्क्रीन क्लिअरली बघायला मिळते. एक मिनिट, लेट्स डू सम सेटिंग्स. तर तोपर्यंत तुम्ही काय करू शकता, तुमच्याकडे पण अशा प्रकारचे कुठले प्रश्न आहेत का की ज्यामध्ये तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स लिहायला डाऊट वगैरे आहे, तर असे क्वेश्चन्स पण तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला काय लिहायचं माहिती नाहीये किंवा नक्की काय केलं पाहिजे हे माहिती नाहीये, तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगेन. आता या ठिकाणी बघा स्क्रीनवरती तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन बघायला मिळतोय, तो म्हणजे डू यू लाईक ऑनलाईन शॉपिंग. आता या ठिकाणी डू यू लाईक ऑनलाईन शॉपिंग यामध्ये जेव्हा तुम्ही बघताय तेव्हा तुम्हाला एकतर आवडू शकतं ऑनलाईन शॉपिंग किंवा नाही आवडू शकत. म्हणजे दोन प्रकारे असं उत्तर येऊ शकतं. येस, आय लाईक ऑनलाईन शॉपिंग किंवा आय डोंट लाईक ऑनलाईन शॉपिंग. आता हे तुमच्यावरती आहे, तुम्हाला आवडतं की नाही. बट इन जनरल मी या ठिकाणी कन्सिडर केलंय की ऑनलाईन शॉपिंग आवडतं. तर पहिल्यांदा तर पहिलं जे सेंटेन्स असणार आहे तर ते वर्बल क्वेश्चनचं आन्सर म्हणजेच काय, डू यू विचारलंय म्हणजे उत्तर देताना येस किंवा नो या फॉर्मॅटमध्ये द्यायचं आहे. तर येस, आय लाईक ऑनलाईन शॉपिंग. मग आता त्यांनी विचारले व्हाय म्हणजे आवडत असेल तर का आणि आवडत नसेल तर का नाही आवडत. मग आता आवडते म्हटल्यानंतर का हे पण रिझन लिहावं लागेल. सो आय लाईक ऑनलाईन शॉपिंग बिकॉज. सो प्रत्येक वेळी तुम्हाला हेच करायचंय, तुम्हाला हे करायला आवडतं का, तुम्हाला हे काहीतरी जे पण कुठले प्रश्न असतील, रिडिंग करायला आवडतं का, तुम्हाला काही हॉबी आहे का, तर हे जे काही क्वेश्चन्स असतील प्रत्येक वेळी येस किंवा नो मध्ये उत्तर द्यायचं आहे. आणि पुढे येस आय लाईक टू डू डॅश काय जे काही असेल ते. आता ते का करायला आवडतं, तर इट इज व्हेरी कन्व्हिनियंट अँड टाइम सेव्हिंग. म्हणजे हा आपण एका अर्थी म्हणू शकतो की ते खूप जास्त कन्व्हिनियंट आहे, आपण घरी बसून ठरवू शकतो की काय घ्यायचंय काय नाही घ्यायचंय, आणि टाइम सेव्हिंग सुद्धा आहे. आय कॅन बाय प्रोडक्ट्स एनी टाइम विदाउट गोइंग टू मार्केट. आणि आजकाल सगळ्यांना घरी बसून मस्त शॉपिंग करायला आवडतं, त्यामुळे मार्केटमध्ये न जाता मी जे काही खरेदी आहे ते ती करू शकते. देर आर मेनी ऑप्शन्स अवेलेबल अँड वी कॅन कम्पेअर देअर प्राइस इझिली. समटाइम्स वी ऑल्सो गेट गुड डिस्काउंट्स. आणि ऑफकोर्स आता काही सीझन असेल, आता फॉर एक्झाम्पल होळी आहे किंवा त्याच्यानंतर अजून काही काही सीझन असेल, तर या प्रत्येक सीझन मध्ये काही ना काहीतरी डिस्काउंट त्याच्यावरती चालू असतात. सो देअर फॉर ऑनलाईन शॉपिंग इज युजफुल इन टुडेज बिझी लाईफ. तर अशा पद्धतीने आपण ऑनलाईन शॉपिंग का महत्वाचं आहे, का करायला आवडतं, हे सगळं सांगितलं. व्हॉट इफ की तुम्हाला असं लिहायचंय की नो आय डोंट लाईक ऑनलाईन शॉपिंग बिकॉज. मग का नाही आवडत, तर तुम्हाला असं वाटतंय की ऑनलाईन शॉपिंग मध्ये जो काही माल येईल तो बरोबर असेल की नाही, क्वालिटी इश्यूज असू शकतात किंवा त्याच्यामुळे असं होतं की जे लोकल मार्केटमध्ये असणारे जे लोक आहेत त्यांचा बिझनेस चांगला नाही होणार. सो तुम्ही त्या अर्थी पण उत्तर लिहू शकता. तुम्ही निगेटिव्ह लिहा, उत्तर पॉझिटिव्ह लिहा. तुमचे मार्क्स तुमच्या ओपिनियन नुसार कट नाही केले जाणार. मग मार्क्स कुठे कट केले जातात, तर या ठिकाणी सांगितले ऑनलाईन शॉपिंग. पण तुम्ही त्याबद्दल न लिहिता दुसऱ्या कशाबद्दल तरी लिहिताय की तुम्ही मार्केटमधून फिरून आलात वगैरे हे सगळं लिहिताय, तर मग तुम्हाला मार्क्स नाही मिळणार. पण तुम्ही पॉझिटिव्ह आन्सर लिहिलं किंवा निगेटिव्ह लिहिलं तर यानुसार तुमचे मार्क्स कट नाही केले जाणार. असं असतं तर मग त्यांनी सांगितलं असतं ऑनलाईन शॉपिंग बद्दल लिहा, तुम्हाला कसला विचारलं असतं आवडतंय की नाही. म्हणजे कळतंय का तुम्हाला. सो तुम्ही ऑनलाईन शॉपिंगच्या ऑपोजिशन मध्ये पण लिहू शकता आणि त्याला प्रपोज करणारा सोल्युशन पण लिहू शकता. ठीक आहे. आता हे किती मोठं लिहायचं, तर साधारणतः 4 to 5 लाईन्सचं इतपत उत्तर असलं तरी पण सफिशियंट आहे. 4 to 5 लाईन्स तुम्ही मिनिमम आन्सर लिहू शकता. मोठं होऊ शकतं बट लहान तेवढं 4 to 5 लाईन्स वाला चालणार आहे. सेंटेन्सेस खूप मोठे बनवण्याचा प्रयत्न करू नका, कारण ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स होऊ शकतात. त्यामुळे जेवढं लहान आणि इझी मिनिंग वाला सेंटेन्स बनेल किंवा जेवढं तुम्हाला वाटतंय की ग्रॅमॅटिकली बरोबर आहे तेवढे सेंटेन्सेस पण चालतील. खूप मोठे मोठे सेंटेन्स नाही बनवलं तरी पण चालणार आहे. अजून एक एक्झाम्पल आपण घेऊयात. डू यू लाईक रिडिंग बुक्स आणि व्हाय. आता असं जेव्हा क्वेश्चन तुम्हाला विचारलं जाईल ना, तेव्हा तुम्ही येस नो काही पण लिहा, डोंट वरी. पण ते लिहिल्यानंतर बुक्स बद्दल जर असेल तर मग तुम्हाला कोणती पुस्तक वाचायला आवडतात किंवा एखाद्या डू यू लाईक प्लेइंग गेम्स, मग तुम्हाला कोणते खेळ खेळायला आवडतात किंवा
विच डिशेस डू यू लाईक टू ईट असं काही असेल तर मग तुम्हाला कोणते पदार्थ खायला आवडतात, कुठल्या स्टाईलचे पदार्थ खायला आवडतात. तर अशा प्रकारचे जे क्वेश्चन्स आहेत ना यामध्ये तुम्हाला पुढे जाऊन टाइप्स व्हरायटी वगैरे लिहून तुम्ही त्याचा आन्सर मोठं करू शकता. आता बघूया डू यू लाईक बुक्सचं आपण कसं करू शकतो आणि डू यू लाईक रिडिंग बुक्सचं. तर येस, पहिल्यांदा तर हो की नाही ते सांगणं इम्पॉर्टंट आहे कारण त्याला सुद्धा मार्क आहेत. तर येस, आय लाईक रिडिंग बुक्स व्हेरी मच. मग आता रीडिंग इम्प्रूव्ह माय नॉलेज अँड इन्क्रीज माय वोकॅब्युलरी. रीडिंगमुळे काय होतं म्हणजे तुम्ही असंच टाइमपास म्हणून तर नाही वाचणार, म्हणजे कधी कधी वाचतो आपण पण काहीतरी त्याच्या मागे हेतू असेल तर आपण वाचतो ना. सो मग एक तर तुम्हाला फनी बुक्स वाचायला मजा येते, टाइमपास साठी तुम्ही वाचता किंवा तुमची हॉबी आहे म्हणून वाचता किंवा तुम्हाला त्यातून नॉलेज मिळते म्हणून वाचता. तर ते जे काय तुमचं रिझन असेल ते तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. इट ऑल्सो हेल्प्स मी टू थिंक डीपली अँड डेव्हलप इमॅजिनेशन. ऑफकोर्स बुक्स वाचल्याने इमॅजिनेशन आपल्याच बरंच सुधारतं. बुक्स टीच अस इम्पॉर्टंट लाईफ लेसन्स, हेन्स रीडिंग इज अ व्हॅल्युएबल हॅबिट. तर अशा पद्धतीने आपण रीडिंग बद्दल लिहू शकतो. आता याच्यामध्येही तुम्हाला असं आन्सर लिहिलं तरी पण तुम्हाला दोन पैकी 2 मार्क मिळणार आहेत. म्हणजे उत्तर लिहिताना ते टॉपिकला अनुसरून असलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे 4 to 5 लाईन्सचं असलं पाहिजे. एवढं असेल तर तुम्हाला आरामात मार्क्स मिळतात. त्यानंतर नेक्स्ट आहे डू यू लाईक ट्रॅव्हलिंग आणि व्हाय. सो येस, आय एन्जॉय ट्रॅव्हलिंग टू डिफरंट प्लेसेस. हे झालं तुमचं पहिलं जे आन्सर आहे व्हर्बल क्वेश्चनचं तर ते म्हणजे डू यू लाईकचं आन्सर. इट गिव्स मी ऑपॉर्च्युनिटी टू लर्न अबाउट न्यू कल्चर्स अँड ट्रेडिशन्स. असं ट्रॅव्हल केल्याने काय होतं तर नवीन नवीन गोष्टी कळतात, नवीन नवीन प्लेसेस आपण व्हिजिट करतो, नवीन नवीन ट्रेडिशन्स कळतात आपल्याला. सो ट्रॅव्हलिंग रिफ्रेशेस माय माइंड अँड रिड्युसेस स्ट्रेस. ऑफकोर्स त्यासाठी आपण मोस्टली ट्रॅव्हलिंग करतो. इट ऑल्सो क्रिएट्स ब्युटिफुल मेमरीज. येस, आपण खूप सारे फोटोज घेतो आणि देअर फॉर ट्रॅव्हलिंग इज एन्जॉयबल अँड एज्युकेशनल. झालं, एवढंच लिहायचं तुम्हाला, जास्त काही लिहायचं नाहीये. इव्हन तुम्ही हे पण लिहू शकता की तुम्ही रिसेंटली कुठून ट्रॅव्हल करून आलात, अजून उत्तर थोडंसं मोठं होईल. तिथे तुम्ही कुठल्या फोर्टला गेला असाल तर त्या फोर्टचं नाव लिहा. तुम्ही कुठल्या झू मध्ये गेला असाल त्याचं नाव लिहा. तुम्ही कुठल्या तरी मोठ्या म्युझियमला व्हिजिट केलं असेल त्याचं नाव लिहा. सो बेसिकली तुम्हाला तुमच्या उत्तरामध्ये कॉन्टेंट पाहिजे ना तर अशा पद्धतीने पण ऍड करू शकता. नेक्स्ट आहे डू यू लाइक यूजिंग सोशल मीडिया, वाई. अभी ना तो मत बोलना, मतलब इतना झूठ तो नहीं बोलना है. तो देखो, यस, आई लाइक यूजिंग सोशल मीडिया ॲज इट हेल्प्स मी स्टे कनेक्टेड विथ फ्रेंड्स अँड फॅमिली. सो तुमचं जे काही आन्सर असेल इव्हन नो लिहिलं तरी पण फरक काहीच पडणार नाही, कोणी जज नाही करणार आहे तुम्हाला. सो इव्हन तुम्ही नो पण लिहू शकता. मग नोचे रिझन्स लिहा की मे बी असं होऊ शकतं की तुम्ही अभ्यासामधून डिस्ट्रॅक्ट होताय, त्यामुळे तुम्ही सोशल मीडिया नाही वापरत आहात किंवा खूप जास्त निगेटिव्हिटी आहे म्हणून तुम्ही नाही वापरत आहात. सो तुम्ही त्या अर्थी पण उत्तर लिहू शकता. ठीक आहे. सो इट ऑल्सो प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन अँड युजफुल अपडेट्स. सो हे पण आहे एक त्याचं बेनिफिट. हावेवर वी शुड यूज इट केअरफुली. सो इथे पण आपण एक म्हणतोच आहोत की बॅलन्स साधला पाहिजे, एक एक्स्ट्रीम लेवल्स वरती नाही गेलं पाहिजे. अँड नॉट वेस्ट टू मच टाइम. सो प्रॉपर यूज ऑफ सोशल मीडिया कॅन बी बेनिफिशियल अँड थस इट इज युजफुल इन मॉडर्न लाईफ. ठीक आहे, आणि मॉडर्न लाईफमध्ये सोशल मीडिया युजफुल आहे. तर अशा फॉर्मॅटमध्ये तुम्हाला आन्सर्स लिहायचे आहेत. अजून एक बघूयात आपण. डू यू लाईक हेल्पिंग अदर्स आणि व्हाय. म्हणजे तुम्हाला इतरांना हेल्प करायला आवडतं का आणि आवडत असेल तर का, नसेल आवडत तर का नाही आवडत. सिम्पल. सो येस, आय लाईक हेल्पिंग अदर्स बिकॉज इट गिव्स मी हॅपीनेस अँड सॅटिस्फॅक्शन. सो का मदत करतो आपण, कारण आपल्याला आनंद मिळतो. त्याच्यामागे आपला पण काहीतरी स्वार्थ असतो ना की जेव्हा आपण एखाद्याला हेल्प करतो त्याच्या चेहऱ्यावरची ती स्माइल पाहिल्यानंतर आपल्याला पण आनंद होतो. सो ते सगळं तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता. इट स्ट्रेंथन्स रिलेशनशिप अँड बिल्ड्स ट्रस्ट अमंग पीपल. Helping others also teaches kindness and responsibility. So small acts of help can make big difference आणि therefore we should always try to help others. तर अशा पद्धतीने तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्सचे आन्सर्स लिहायचे आहेत. आय होप की हे जे 5 आन्सर्स आहेत ते नक्कीच तुम्हाला उपयोगी ठरतील आणि तुम्ही तुमच्या एक्झाम मध्ये अशा पद्धतीने आन्सर्स फॉर्म करू शकता. हवं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या, मी हे सगळं इरेज करते. जेणेकरून ना तुम्हाला एक्झामच्या आधी जर काही यातलं रीड करायचं असेल तरी पण उपयोगी पडेल. ठीक आहे. सो येस, तर अशा पद्धतीने हे काही आन्सर्स आहेत. हवं तर तुम्हाला अजून काही क्वेश्चन्स हवे असतील तर मी एक कमेंट बॉक्समध्ये 2-3 क्वेश्चन्स टाकते, तुम्ही ट्राय करा की त्याचा आन्सर लिहिता येतंय का. ठीक आहे. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बेस्ट ऑफ लक उद्यासाठी, आणि याच्या व्यतिरिक्त अजून कोणते व्हिडिओज हवे असतील तर नक्की सांगा. बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.